आणि मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे फक्त वेगळं असं काही नाहीये हो. मुक्तीचा अर्थ काय होतो? सुटका. मग सुटका कशातून सुटका? तर ह्या ज्या काही विवंचना आहेत आपल्या किंवा जे स्ट्रेस आहेत, ताणतणाव आहेत, मानसिक तुम्हाला जे काही आजार आहेत, त्या मानसिक गुंत्यातून तुमची सुटका म्हणजेच मुक्ती आहे. यातून जेव्हा तुम्ही सुटाल आणि जे काही संकटं तुमच्या आयुष्यामध्ये येतील, त्या सगळ्या संकटांना, प्रसंगांना जेव्हा तुम्ही साक्षीभावाने बघायला लागाल, म्हणजे तटस्थपणे बघायला लागाल, की हां, ठीक आहे, आलंय माझ्या ह्याच्यावर. पण माझ्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. जसं भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, की "शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी." म्हणजे काय, की जो ह्या सगळ्या जीवनाच्या द्वंद्वामध्ये, की शीत असो, उष्ण असो, सुख असो, दुःख असो, कभी खुशी कभी गम आणि तुल्य निंदा कोणी निंदा करो, कोणी निंदा वा वंदा असं जे आपण म्हणतो, की ह्या सगळ्यामध्ये जो स्थिर आहे, जो तटस्थ आहे, अशी स्थिती तुम्हाला अचीव्ह करता येते का? आणि त्याचे गाईडलाईन्स या योगशास्त्रामध्ये दिले आहेत आणि ते कसं अचीव्ह करावं आपण, कसं ते मिळवावं, ह्या स्थितीपर्यंत आपण कसं जावं? आणि ह्याची गरज तुम्ही मला सांगा कोणाला आहे? अर्थातच आपल्यासारख्या संसारी माणसाला आहे. म्हणून ध्यानाचं महत्त्व आहे.